त्यानिमित्त आम्हाला लोकांना मी घर टू घर भेटलो. लोकांनी मला खासगीमध्ये सांगितलं की मला दादा दडपण आहे, मी बाहेर येऊन बोलू शकत नाही, पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ही युती लोकांना सर्वसामान्यांना रुचलेली नाहीये. त्यांनी दडपण कितीही आणू दे, पण लोक सर्वसामान्य लोक जे मतदानात टाकतील 2 तारखेला ते धनुष्यबाणालाच टाकतील असा मला विश्वास आहे. टीका करताना दिसला, मात्र आता कुठेतरी तुम्हाला काय शंका त्या निमित्तानं वाटते? नाही टीका वगैरे नाही, मी त्यावेळी वस्तुस्थिती मांडली होती आणि आता मला वाटते त्यांच्यावर मी न बोलण्यापेक्षा लोक त्यांच्यावर बोलते. मी त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा काही म्हणण्यापेक्षा लोक त्यांना 3 तारखेला काय असेल ते उत्तर 2 तारखेला मतदान स्वरूपामध्ये देतील असं मला वाटतं. काय विश्वास वाटतो, कारण ही युती जनतेला पटलेली आहे का? ज्यावेळी तुम्ही लोकांच्या दारात जाता त्यावेळी लोक काय सांगतात आणि तुम्हाला काय विश्वास वाटतो? या 7-8 दिवसामध्ये आम्ही जेवढा प्रचार केला त्यानिमित्त आम्हाला लोकांना मी घर टू घर भेटलो. लोकांनी मला खासगीमध्ये सांगितलं की मला दादा दडपण आहे, मी बाहेर येऊन बोलू शकत नाही, पण आम्ही तुमच्या बरोबर आहोत. ही युती लोकांना सर्वसामान्यांना रुचलेली नाहीये. त्यांनी दडपण कितीही आणू दे, पण लोक सर्वसामान्य लोक जे मतदानात टाकतील 2 तारखेला ते धनुष्यबाणालाच टाकतील असा मला विश्वास आहे. वेगळी युती होऊन आपण या नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात लढत आहात. पहिली प्रतिक्रिया तुमची काय असेल? मी 1996चा या निमित्त इतिहासाची पुनरावृत्ती होईल असं म्हणून 1996 साली सुद्धा असंच झालं होतं. त्यावेळी आमचा गट कागलमध्ये कमी होता, पण मंडलिक साहेबांनी त्यावेळी धाडस केलं आणि 1996 साली 17 पैकी 7 नगरसेवक आमचे निवडून आले आणि 1 नगराध्यक्षाची सीट आमची निवडून आली. मला वाटते तशाच पद्धतीचं वातावरण पुन्हा 2025 साली झालेलं आहे आणि ही मला वाटते 2.0 फेज आमचा चालू झालेला आहे. मंडलिक गटाचा 2.0 फेज आम्ही चालू केलेला आहे. निश्चितपणानं वाढता पाठिंबा या निमित्त आहे. मी बघू शकाल आलेला हजारोच्या संख्येनं लोक इथं आलेले आहेत. फक्त कागल शहरातलीच नव्हे तर कागल तालुक्यातली सुद्धा लोक निश्चितपणानं आलेले आहेत. कशासाठी आले तर लोकांना इथे उमेदवारांना बळ देण्यासाठी आले. पहिल्या दिवशी ज्यावेळी आम्ही आलो होतो त्या दिवशी निश्चितपणानं सांगितली 50 लोक आमच्याबरोबर होते. उमेदवार सगळे घाबरले होते की उमेदवार म्हटले की दादा आपण कसं करणार. मी म्हटलं तुम्ही फक्त त्या पद्धतीने प्रचार करा, वाढता पाठिंबा आपल्याला निश्चितपणाने मिळेल आणि शेवटच्या दिवशी ज्यावेळी आपली प्रभात फेरी निघेल, महारॅली निघेल, त्या दिवशी हजारोच्या संख्येनं लोक येतील आणि ती आली. लोकसभा निवडणुकीनंतर आपण खरं